प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाची अद्भुत अशी उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया स्तोत्र संहिता याचा 91 अध्याय 1 वचन. जो परस्पराच्या गुप्त स्त्री बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांचा आवडीचं स्तोत्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भरपूर जण आनंद झाला असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे आमचं जे पाठ आहे तेच घेतलं पास्टरांनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, अद्भुत आणि सुंदर असं वचन आहे देवाच्या लोकांना. आपण पाहत आहोत स्तोत्र संहिता 91 अध्याय 1 वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांनो, वचन फक्त पाठ असून ते आपल्यासाठी कार्य नाही करत. तर ज्यावेळेस आपण त्या वचनाने जगतो त्यावेळेस ते वचन आपल्यासाठी कार्य करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही तर तुमचं बायबल उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत कितीही पाठ असलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पण जर आचरण नसलं तर काहीच उपयोग नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा या वचनात किती सुंदर लिहिलंय. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो. हालेलुया. परात्पराच्या म्हणजे कोण देवाच्या लोकांनो? देवाधिदेव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजांचा राजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याने आकाश पृथ्वी संपूर्ण सृष्टी निर्माण केली देवाच्या लोकांनो, त्या देवाच्या लोकांनो वचन म्हणत आहे, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, त्या देवाच्या ठाई जो बसतो देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. गुप्त स्थळी बसतो म्हणजे काय? गुप्त म्हणजे काय देवाच्या लोकांनो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पूर्णपणे झाकलेला देवाच्या लोकांनो, पूर्णपणे कव्हर केलेला देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पूर्णपणे कव्हर झालेला, पूर्णपणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पूर्णपणे. फक्त देवाच्या लोकांनो पुढची साईड उघडी, मागची साईड झाकली असं नाही. हालेलुया. सगळीकडून देवाच्या लोकांना, आतून बाहेरून आपल्यासाठी काय? कवरिंग, गुप्त स्थळ देवाच्या लोकांना, म्हणजे सिक्रेट प्लेस. हालेलुया. तिथं तुम्हाला कुणी पाहू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्ही एकदम तिथं प्रोटेक्ट फील करता देवाच्या लोकांना, एकदम सुरक्षित फील करता अशी जागा देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, ज्यावेळेस आपण देवाच्या गुप्त स्थळी बसतो ना देवाच्या लोकांनो, परात्पराच्या ज्यावेळेस आपण गुप्त स्थळी बसतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांना कुठला शत्रू आपल्याला पाहू देखील शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठला शत्रू आपल्याला स्पर्श करायचं तर दूरच राहिलं, तो आपल्याला पाहू सुद्धा शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. देवाचं जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो, आपल्याला आपली जागा आत्म्यामध्ये कुठेही कळाली पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला जर आपल्या आत्म्यातली जागा कळाली देवाच्या लोकांनो, तर आपलं जीवन, हालेलुया, जगणं खूप सोपं होऊन जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाहीतर फक्त देवाच्या लोकांनो नामधारी आपण ख्रिस्ती जीवन जगतो, आणि आपल्याला नामधारी ख्रिस्ती जीवन नाही जगायचं तर आपल्यातून येशू दिसला जाईल, आपल्यातून जिवंत प्रभू दिसला जाईल, असं जीवन आपल्याला जगायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जे देवाच्या लोकांना, ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो, देवाच्या लोकांनो, हालेलुया, तुमच्यासाठी अद्भुत चिन्ह चमत्कार करतो, अद्भुत गोष्टी करतो देवाच्या लोकांनो. तसंच जर आपण देवाच्या लोकांना एक गोष्ट जर वाचली, हालेलुया, प्रभू येशू ज्यावेळेस होडीमध्ये होता देवाच्या लोकांना शिष्यांसोबत, त्यावेळेस बघा, वाचूया आपण मार्क याचा 4 अध्याय 37 वचन. डीप वचनामध्ये घेऊन जाणारे आपण, फोकस ठेवा सर्वजण. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांना काय झालं, प्रभू येशू त्याचे शिष्य देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या नावेमधून, तारवामधून, होडीमधून चाललेले असताना देवाच्या लोकांनो काय झालं, हालेलुया, समुद्रामध्ये खूप मोठं वादळ उठलं देवाच्या लोकांनो. लाटा देवाच्या लोकांना त्यांच्या होडीवर आदळायला लागल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खूप मोठं वादळ होतं देवाच्या लोकांनो त्या ठिकाणी. आणि पुढचं जे वचन म्हणतं 38 वचन, तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा प्रभू येशू कुठं झोपी गेलाय देवाच्या लोकांनो? वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, किती संकटाची परिस्थिती जरी असली आणि प्रभू येशू जर तुमच्या सोबत असला देवाच्या लोकांनो, तर प्रभू येशू सारखं तुम्ही त्या संकटाच्या परिस्थितीत झोपू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथं बघा देवाच्या लोकांनो, चौ बाजूने समुद्र काय होता? वेढलेला होता देवाच्या लोकांनो. संकटाची परिस्थिती होती, लाटा होत्या, वारा होतं, वादळ होतं देवाच्या लोकांनो.
आणि सगळ्या गोष्टी त्या वादळ काय करत होतं, त्या होडीवर आदळत होतं देवाच्या लोकांना, त्या ठिकाणी बुडायला लागलेले होते लोक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती होडी बुडण्याची चान्सेस होते देवाच्या लोकांनो. त्यावेळेस शिष्य देवाच्या लोकांनो प्रभू येशूला म्हटले, गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू बघा असा गडबडीत नाही उठला देवाच्या लोकांनो. पुढचं वचन बघा काय म्हणते, 39 वचन. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा शांत हो. मग वारा पडला ना अगदी निवांत झाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो काय झालं, ज्यावेळेस त्या होडीमध्ये समुद्रामध्ये खूप सारं वादळ उठलेलं देवाच्या लोकांनो, त्यावेळेस प्रभू येशूने काय केलं, वाऱ्याला धमकवलं आणि वारा काय झाला, शांत झाला. समुद्रात उठलेलं वादळ काय झालं देवाच्या लोकांनो, शांत झालं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे देवाच्या लोकांनो, का ज्या होडीमध्ये, ज्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त असतो ना देवाच्या लोकांनो, ती नाव कधीच बुडू शकत नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या तारवामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बसेल आहे देवाच्या लोकांनो, ती नाव, ती होडी बुडणार कशी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो प्रभू येशू जर तुमच्या सोबत आहे, तुमच्या मध्ये आहे देवाच्या लोकांनो, हालेलुया, तर जीवनात कुठलंही संकट येऊ द्या, कुठलीही समस्या येऊ द्या देवाच्या लोकांनो, ते संकट, ती समस्या देवाच्या लोकांना आपल्याला बुडवू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या लोकांच्या सोबत प्रभू येशू होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण यांचं लक्ष प्रभू येशू नाटून कशावर गेलेलं देवाच्या लोकांनो, हालेलुया, वादळावरती गेलेलं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. विश्वास त्यांचा हल्लेला देवाच्या लोकांनो. म्हणून प्रभू येशू आणखीन एखाद्या ठिकाणी लिहिलेला आहे का प्रभू येशू त्यांना म्हटलं, तुमचा विश्वास कुठे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी गोष्ट लक्षात घ्यायची का आपली जागा खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या सोबत कोण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण कुठं वास करत आहोत, आत्म्यामध्ये मी बोलत आहे ही गोष्ट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली आत्म्यामध्ये उपस्थिती कुठं आहे, आत्म्यामध्ये आपण कसे दिसतो, आपलं आत्म्यामध्ये जीवन काय आहे हे जाणणं खूप महत्वाचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तुमचं आत्मिक जीवन भौतिक गोष्टी कंट्रोल करत असतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, तसे आहेत ना, तुमचं ते जीवन भौतिक गोष्टी कंट्रोल करतं देवाच्या लोकांनो. हालेलुया. मग ती कुठली पण गोष्ट असन देवाच्या लोकांनो, तुमच्या आजारपणाची असन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुमच्या पैशा पाण्याचे असन, तुमच्या दुखण्याचे असन, लोक तुमच्या सोबत कसं वागताय त्याचे असन देवाच्या लोकांनो, प्रत्येक गोष्ट देवाच्या लोकांनो, हालेलुया, आत्म्यातून कंट्रोल झाली जाते देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे आपण बाहेर कसे आहोत आणि काय आहोत त्याला फरक नाही पडत देवाच्या लोकांनो. तुम्ही आत्म्यामध्ये कसे आहात देवाच्या लोकांनो हे महत्वाचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आत्म्यामध्ये किती क्लिअर आहोत, आत्म्यामध्ये आपण किती शार्प आहोत देवाच्या लोकांनो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपल्याला कळतं आपल्या आत्म्यातली जागा कोणती आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस आपल्या जीवनाला आणखीन देवाच्या लोकांनो काय येतो, स्पीड येतो. आपण देवाच्या लोकांना आणखीन चांगल्या पद्धतीने देवाच्या जीवनामध्ये पुढे जायला लागतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. आता प्रभू येशू यांच्या सोबत होडीत होता देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रभू येशू देह स्वरूपाने ज्यावेळेस या पृथ्वीवरती आला त्यावेळेस होडीत तो यांच्या सोबत होता देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आता प्रभू येशू देह स्वरूपात या ठिकाणी नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आता कसा आहे देवाच्या लोकांनो, स्वर्गामध्ये गेलेला आहे. तो स्वर्गात पित्याच्या उजव्या बाजूला सिंहासनावर विराजमान झालेला आहे. देह रूपाने या ठिकाणी प्रभू येशू नाहीये देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. त्याच्यामुळे असं नाही का आपण जाऊ प्रभू येशूला आलो, प्रभू येशू उठ आणि प्रभू येशू लगेच शांत करण सगळं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही देवाच्या लोकांना, आता त्याने त्याचा आत्मा दिलेला आहे, म्हणजे त्याची उपस्थिती आपल्यासाठी दिलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या आत्म्याच्या उपस्थितीने तुम्हाला समुद्राला सांगावं लागणार आहे शांत हो, त्यावेळेस तो शांत होणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आत्म्याची आपल्याला उपस्थिती आपल्याला कळली पाहिजे, आपण कुठं आहोत. हालेलुया. एक वचन वाचूया आपण, कलसेकरास पत्राचा 1 अध्याय 13 वचन. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. आमेन, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण प्रभू येशूला तारणारा स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो देवाच्या लोकांना, आपला नवा जन्म होतो, त्यावेळेस बायबल या ठिकाणी काय सांगत आहे बघा, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून, हालेलुया, कोणी, परमेश्वर पित्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या
प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आपण कुठे आहोत देवाच्या लोकांनो? देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आपली वस्ती आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचन काय म्हणत आहे? अंधाराच्या सत्तेतून. म्हणजे ज्या वेळेस देवाच्या लोकांना आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नव्हतो, देवामध्ये नव्हतो, त्यावेळेस बायबल म्हणतो तुमच्यावर अंधाराची सत्ता होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अंधाराची सत्ता म्हणजे कोणाची सत्ता? सैतानाची सत्ता होती देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही तारणारा स्वीकारलं, तुमचा नव्याने जन्म झाला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुम्ही आता कुठं आलेले आहात? देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही म्हटले नाही येशू तू माझा प्रभू आहे, येशू तू माझा देव आहे, आता मी तुझ्या पाठीमागे चालणार, त्याच वेळेस देवाच्या लोकांनो ते सगळे अंधाराचे बंधन तुमच्यावरून तुटले गेले देवाच्या लोकांना, तुम्ही प्रकाशामध्ये आलात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आपली जी जागा आहे देवाच्या लोकांनो, आता आपली जी वस्ती आहे देवाच्या लोकांनो, ती कुठं आहे देवाच्या लोकांनो? तर देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये. हालेलुया. आपण आता कुठं आहोत देवाच्या लोकांना? आपली जागा काय आहे? देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये, ख्रिस्ताच्या ठाई आपण आहोत देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन म्हणतं जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. आपण कोणाच्या ठाई आहोत? ख्रिस्ताच्या ठाई आहोत. आपण आता कुठं आहोत देवाच्या लोकांनो? ख्रिस्तामध्ये आहोत. म्हणजे ख्रिस्त ही पण काय सध्या देवाच्या लोकांना एक जागा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त भरपूर साऱ्या गोष्टी आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, ख्रिस्त तुमच्यासाठी जागा आहे झालेली आहे देवाच्या लोकांनो. ख्रिस्त तुमच्यासाठी जीवन झालेलं आहे. ख्रिस्त तुमचं नीतिमत्व झालेलं आहे. ख्रिस्त तुमचं ज्ञान झालेलं आहे. ख्रिस्त तुमचं संरक्षण झालेलं आहे देवाच्या लोकांनो. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण आपण आज काय बघत आहोत? का माझ्या आत्म्यामध्ये जागा कुठं आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना मी वेढलेलो कशाने आहे? माझी वस्ती कुठं आहे? तर बायबल म्हणतं त्याने तुम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. हालेलुया. आता आपण कुठे आहोत देवाच्या लोकांनो? तर ख्रिस्तामध्ये आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ख्रिस्ताने वेढून घेतलेलं आहे देवाच्या लोकांनो. आपण ख्रिस्तामध्ये आहोत, मध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया, इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठे आशीर्वादित केलेलं आहे आपल्याला? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठे आशीर्वादित केलेलं आहे? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. देवाच्या लोकांना आपली जी वस्ती आहे, जी उपस्थिती आहे, ती कुठे आहे देवाच्या लोकांना आता? तर ख्रिस्तामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जितक्यांनी देवाच्या लोकांना प्रभू येशूचा नवा जन्म स्वीकारलेला आहे, तितके सगळे कुठे आहे देवाच्या लोकांना? ख्रिस्तामध्ये आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणी तुम्हाला वेढून घेतलेला आहे देवाच्या लोकांनो? ख्रिस्ताने तुम्हाला वेढून घेतलेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रत्येक जण बोला, येशूच्या नावात मी ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया, येशूच्या नावात मी ख्रिस्तामध्ये आहे. येशूच्या नावात मी ख्रिस्तामध्ये आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कुठे आहे देवाच्या लोकांना? सगळे ख्रिस्तामध्ये आहोत देवाच्या लोकांना. आपल्याला ख्रिस्ताने मागून पुढून वेढून घेतलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आपल्याला ख्रिस्त वेढून घेतो ना देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस ख्रिस्त आपल्याला मागून पुढून देवाच्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, वेढून घेतो ना, आपण त्याच्यामध्ये वस्ती करतो. आपण ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये असतो देवाच्या लोकांनो, हालेलुया, त्यावेळेस देवाच्या लोकांना या जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला थांबू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठलाच आजार तुम्हाला हरू शकत नाही, कुठला विकार तुम्हाला हरू शकत नाही, कुठली व्याधी तुम्हाला हरू शकत नाही, कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. कारण आता आपण कुठं आहोत? ख्रिस्तामध्ये आहोत देवाच्या लोकांनो. देवाने जुन्या करारामध्ये पण देवाच्या लोकांना ख्रिस्त दर्शवून दिलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. होडीला ख्रिस्त दर्शवून दिलेला आहे, तारवाला ख्रिस्त दर्शवून दिलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया आपण, उत्पत्ती याचा 6 अध्याय 12 वचन. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलणूक बिघडली होती.
आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बघा खूप सुरुवातीचा टाइम आहे देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस देवाने आदाम निर्माण केला, हव्वा निर्माण केली, त्यांना मुलं झाले देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांना ती पिढी वाढत गेली. जसं देवाच्या लोकांनो 5-6 पिढ्या झाल्या, इतकं पृथ्वीवर पाप वाढलं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रमाणाबाहेर पाप झालं. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे, देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चढवणूक काय केली, बिघडवली होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाप खूप सारं वाढलं देवाच्या लोकांनो. प्रमाणाबाहेर पाप काय झालं, वाढलं गेलं. मग पुढचं वचन बघा काय म्हणतं, मग देव नोहाला म्हणाला. हालेलुया. कोणाला म्हणाला? नोहा. नोहा एका व्यक्तीचं नाव आहे देवाच्या लोकांनो. आणि मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्याचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजलाय. पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. देवाने काय ठरवलं देवाच्या लोकांनो, सगळ्या पृथ्वीवरील जीव जंतूचा नाश करायचा देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण देवाने फक्त या नाशातून कोणाला वाचवायचं ठरवलं? नोहाला वाचवायचं ठरवलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्ही जर याचे खालचे मागचे पुढचे संदर्भ वाचले तर तुम्हाला त्या ठिकाणी कळून येईल देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बघा पुढे 14 वचन काय सांगतं, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने काय सांगितलं देवाच्या लोकांना नोहाला, का मी आता पृथ्वीकडे पाहिलेलं आहे, पृथ्वीवर खूप सारं पाप आहे, पृथ्वी सगळी पापाने भरलेली आहे, तर मी आता या पृथ्वीचा नाश करायचं ठरवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने सगळी गोष्ट नोहाला सांगितली आणि देवाने नोहाला हे पण सांगितलं का मी तुला वाचवणार आहे, तुझ्या कुटुंबाला वाचवणार आहे, तुझ्या बायकाला, तुझ्या मुलांना मी वाचवणार आहे, तुझ्या सुनांना मी वाचवणार आहे. तर तू काय कर, हालेलुया, एक काय तयार कर, तारव तयार कर, एक तू तारू तयार कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कशाचं? गोफेर लाकडाचं तारू तयार कर. आणि आपण जर त्या ठिकाणी वाचलं तर बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, नोहाने त्या ठिकाणी काय केलं, एक तारव तयार केलं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जे तारव तयार असं केलं का देवाने त्याला सांगितलेलं होतं का मी तुझ्याकडे प्रत्येक प्राण्याच्या 2-2 जोड्या पाठवीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक पक्षाची जोडी पाठवीन. हालेलुया. यांना सगळ्यांना राहण्यासाठी तू काय करायचं, तारव तयार करायचं, त्याच्यामध्ये कोठड्या तयार करायच्या. अशा प्रकारे नोहाने काय केलं देवाच्या लोकांना, तारव बनवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो. आणि तारव बनवल्यानंतर काय झालं, देवाने त्याला सांगितलं होतं की मी या पृथ्वीचा नाश करणार आहे. तर मी नाश कसा करणार आहे, तर मी पृथ्वीवर पाणी आणणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्या पृथ्वीचा नाश करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीने देवाने नाश करायचं पृथ्वीचं ठरवलं का जलप्रलय आणायचा, पाणी आणायचं आणि सगळी पृथ्वीचा नाश करून टाकायचा. उत्पत्तीचा 7:1 वचन बघा काय म्हणतं, मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय होता देवाच्या लोकांना, नोहा नीतिमान होता देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळीच्या सगळी पृथ्वी देवाने चालून पाहिली, सगळीच्या सगळी पृथ्वी देवाने बघितली देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण पृथ्वी कशी झाली, ती भ्रष्ट झाली होती. मग देवाने पृथ्वीचा नाश करण्याचं ठरवलेलं, पण त्यावेळेस फक्त नोहाच देवाच्या लोकांना देवाला का कसा आढळला, नीतिमान आढळला देवाच्या लोकांना. आणि मग देवाने नोहाला तारव तयार करायला लावलं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस देवाच्या लोकांना सगळ्या गोष्टीची सिद्धता झाली, नोहा तारवामध्ये गेला देवाच्या लोकांना. हालेलुया. त्या तारवाचे, त्या होडीचे काय झाले देवाच्या लोकांना, दरवाजे बंद झाले देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय झालं, तो गुप्त स्थळी बसला. देवाने त्याला सांगितलेलं सगळ्या गोष्टीचं त्याने काय केलं, देवाच्या लोकांना आज्ञा पालन केलं, तारव तयार केलं आणि तो आतमध्ये जाऊन वाचला. जसं आता आपण ख्रिस्तामध्ये वसलेलो आहोत देवाच्या लोकांना, तसं तो त्या तारवामध्ये जाऊन वाचला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या तारवाचे दार त्याने काय केले, लावून घेतले देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बघा त्या ठिकाणी मग काय झालं, देवाने पावसाची काय केली, झोड उठवली. बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, देवाने इतका पाऊस पाडला देवाच्या लोकांना त्या ठिकाणी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली आली देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळेच्या सगळे जे जीवजंतू होते देवाच्या लोकांना, ते सगळेच्या सगळे काय झाले देवाच्या लोकांना, मेले देवाच्या लोकांना.
लोकांनो पाण्यात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा ज्यावेळेस पाऊस पडायला लागला देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस तो पाऊस नोहासाठी पण पडत होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या पावसामुळे देवाच्या लोकांनो पृथ्वीवर काय होत होतं, पाणी वाढत होतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या संकटामुळे देवाच्या लोकांनो रिबेरे कसाकाला रबा, ज्या संकटामुळे बाकीचे लोक मरण पावत होते देवाच्या लोकांनो. हालेलुया, त्या संकटामुळे देवाच्या लोकांनो नोहा तारवामध्ये आरामात बसलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या लोकांनो जर आपण योग्य ठिकाणी जर वस्ती करत असलो, जसा नोहा तारवामध्ये होता, जसा आपण ख्रिस्तामध्ये आहोत देवाच्या लोकांना. हालेलुया, तर बाकीच्या लोकांना संपवणारे जे संकट आहे ना देवाच्या लोकांनो, ते तुम्हाला आणि मला संपवू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो पाऊस देवाच्या लोकांनो बाकीच्या लोकांना संपवत होता, पण नोहाला वरती वरती घेऊन जात होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोरोना आला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगातल्या लोकांना तो संपवत होता, पण जे लोक देवामध्ये होते देवाच्या लोकांनो, जे देवाच्या वचनातून जगणारे होते, ते मास्क न लावता पण सुरक्षित जीवन जगू शकले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये आहोत ना, हालेलुया, या दुनियेमध्ये जे संकट येतात, ते संकट देवाच्या लोकांना आपल्याला खाली दाबू शकत नाही, तर ते संकट आपल्याला वर उचलतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या संकटामध्ये दुनियेचे लोक संपले जातात, त्या संकटामध्ये देवाच्या लोकांनो आपल्या करवी आपल्या परमेश्वर देवाचा गौरव होतो. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या लोकांनो त्याच्यामुळे आपली जागा खूप महत्वाची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसा नोहा तारवत होता देवाच्या लोकांनो, सगळं पाण्यामुळे देवाच्या लोकांनो बाकीचे लोक डुबून मेले देवाच्या लोकांनो, पण त्याच पाण्यामुळे नोहा तारवामध्ये तरंगत होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. त्यामुळे जगात येणाऱ्या समस्या, दुनियेत येणाऱ्या समस्या आपल्याला थांबू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, आपल्याला हरू शकत नाही. जगाला जे संपवणार आहे ते आपल्याला संपू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना एक वचन वाचूया आपण. 1 योहान 5 अध्यायाचा 4 वचन. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा किती सुंदर लिहिलं. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे, हालेलुया. कोण देवापासून जन्मलेला आहे? याच अध्यायाचं पहिलं वचन बघा काय म्हणतंय. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास आहे का प्रभू येशू ख्रिस्त आहे? हालेलुया. तुमचा विश्वास आहे का येशू देव आहे? तुमचा विश्वास आहे का येशू तुमचा प्रभू आहे? हालेलुया. तुमचा विश्वास आहे का प्रभू येशू तुमचा तारणार आहे? तुम्ही विश्वास ठेवलाय का प्रभू येशू माझा मेंढपाळ आहे आणि मी त्याच्या पाठीमागे चालणार आहे? हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे येशू हा ख्रिस्त आहे, येशू हा प्रभू आहे, तर देवाच्या लोकांना बायबल म्हणतं तुम्ही देवापासून जन्मलेले आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग 4थं वचन देवाने तुमच्यासाठी लिहिलंय, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय? आणि जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशावर जय मिळवतं? जगावर जय मिळवतं, जगावर जय मिळवतं, जगावर जय मिळवतं देवाच्या लोकांनो. या जगात कुठली वस्तू नाही, जगात कुठला व्यक्ती नाही, जगात कुठला देवाच्या लोकांनो देश नाही, राष्ट्र नाही, राज्य नाही देवाच्या लोकांनो, जे देवाच्या लोकांना थांबवू शकतं. हालेलुया. कारण जे काही देवापासून जन्मले त्याला जगावर जय मिळवलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाच्या लोकांनो विजय मिळवण्यासाठी, जयवंत जीवन जगण्यासाठी स्ट्रगल करण्याची गरज नाही, कष्ट करण्याची गरज नाही. बायबल म्हणतं तुम्ही फक्त देवापासून जन्मलेले जरी आहे ना, तरी तुम्हाला जगावर जय मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचा जन्म ज्यावेळेस देवापासून झाला त्याच वेळेस तुम्हाला जगावर जय मिळालेला आहे. पुढे लिहिलंय, ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कशाला देवाच्या लोकांना जय मिळालेला आहे? विश्वास. जसा तुमचा विश्वास त्या पद्धतीने देवाच्या लोकांना तुम्हाला प्राप्त होणार, त्या पद्धतीने तुम्ही विजयाचं जीवन जगू शकणार देवाच्या लोकांना.
लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. त्यावर आपण पाहिलं की आपण ख्रिस्तामध्ये आपण गुप्त स्थळी वस्ती करत आहोत देवाच्या लोकांनो. ख्रिस्त हे आपल्यासाठी स्थळ आहे. आपण ख्रिस्तामध्ये आहोत. ख्रिस्ताने आपल्याला वेढून घेतलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. म्हणजे जगाला जे संपवणार आहे ते आपल्याला संपू शकत नाही, तर त्याच्या करी आपण देवाचा गौरव करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपण देवापासून जन्मलेले आहोत आणि आपण देवापासून जन्मलेला असल्यामुळं आपल्याला जगावर जय मिळालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि ज्याला जगावर जय मिळाला तो म्हणजे आपला विश्वास देवाच्या लोकांनो. खूप महत्वाचं कार्य करतं देवाच्या लोकांनो विश्वास. हालेलुया. तुमचा जसा विश्वास असणार त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगू शकणार देवाच्या लोकांनो. हालेलुया.